आदरणीय गुलजार साहेब, अमरीश मिश्र, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, डॉक्टर उपल आणि ज्यांनी पुस्तकांचा अनुवाद केला त्या उषा मेहता, सविता दामले, मधुकर धर्माधिपुरीकर, पाडळकर, सविता दामले, ग्रंथालयाचे सर्व ट्रस्टी आणि ज्यांच्यामुळं आज 40 वर्षाचा एक महोत्सव आपला साजरा होतो आणि ज्यांनी 25-35 वर्ष ग्रंथालयासाठी उभी केली संस्था ते आदरणीय दिनकर गांगल, सध्याचे ग्रंथालयाचे विश्वस्त प्रभाकर भिडे, निर्जा धुळेकर, दीपक घारे, अनिल शिदोरे, श्रीधर गांगल, अविनाश बर्वे आणि भाग्यश्री फाउंडेशनचे सर्व सहकारी. आता माझ्या आणि सुधीरच्या आयुष्यामध्ये आणि ग्रंथालयाच्या आयुष्यामध्ये हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. ग्रंथालयाच्या 40 वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. 25-30 वर्षापूर्वी ग्रंथालयाचा माझा कुणाशी साधी ओळखसुद्धा नव्हती, पण अहमदनगरला 82-83 साली ग्रंथालयाची वाचक चळवळ नगरला आली होती आणि त्याच एका दैनिकात मी काम करत होतो आणि त्यावेळेस ग्रंथालयावर मी एक पुरवणी प्रसिद्ध केली होती आणि त्या पुरवणीमध्ये मी पु ल देशपांडेंना पत्र लिहिलं होतं की ग्रंथालयाच्या चळवळीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं ते सांगा. आणि प्रथमतः ग्रंथालयाच्या चळवळीविषयी पुलंनी एक सविस्तर पत्र एका साध्या नगरसारख्या दैनिकामध्ये त्यांनी पाठवलं होतं. आणि त्यानंतर माझी ग्रंथालयाच्या दिनकर गांगलांशी, कुमार केतकर, अरुण साधू आणि नंतर सुदेश या सगळ्यांशी माझी नंतर ओळख झाली. तेव्हा कुठलंही काही हेतू नसताना जी बीजं पेरली जातात त्याला पुढं मैत्रीचं स्वरूप येतं आणि माझे ग्रंथालयाशी हा ऋणानुबंध हा तयार झालेला आहे. ग्रंथालयाने गेल्या 40 वर्षामध्ये खूप मोठा इतिहास निर्माण केला, दलित आत्मचरित्राची मुहूर्तपेठ निर्माण केली. आणि मला सुदेश म्हणाला की बाबा 40 वर्षानिमित्त आपण काही करूया. मग त्याला मी म्हणालो की गुलजारजींकडे आपण जाऊ, त्यांची बुसकीची जी 9 पुस्तकं आहेत ती जर त्यांनी दिली तर मला वाटतं ग्रंथालयाच्या एका उपक्रमामध्ये एक महत्त्वाचा असा सहभाग असेल. आणि गुलजार साहेबांनी सुद्धा त्या आनंदाने परवानगी दिली आणि सुदेशचा सगळा उत्साह पाहून ते म्हणाले की नाही मी तुम्हाला ही सगळी पुस्तकं देतो. आणि सुदेशने सुद्धा अप्रतिम अशी पुस्तकं ती सगळी केली. आणि सुदेश अलीकडं ग्रंथालयाचा अहोरात्र विचार करत असतो. त्याला जर विचारलं कुणी की तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली तर त्याला ते सांगता येणार नाही. पण 90 साली ग्रंथालयाने किती पुस्तकं प्रकाशित केली हे जर त्याला कोणी विचारलं तर तो पटापट झोपेतसुद्धा ग्रंथालयाच्या पुस्तकांची यादी सांगेल. इतकं त्याचं आणि ग्रंथालयाचं नातं हे अतूट आहे. आणि खरं तर आज आपण सर्वजण गुलजारजींसाठी आलेलो आहे तेव्हा मी फार काही बोलणार नाही, पण एक ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की माझे अत्यंत जवळचे मित्र आणि मराठीतील ख्यातनाम साहित्यिक अमरीश मिश्र यांनी पहिल्यापासून या उपक्रमाला सहकार्य केलं आणि हे कसं चांगलं होईल हे पाहिलं आणि त्यामुळं हा ग्रंथ सिद्धीस गेला. पुंडलिक वजेंनी उत्तम चित्र काढली आणि सर्वात महत्त्वाचं कुणीतरी असा एक कळस ठेवावा लागतो. तर अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी सुद्धा माझे आवडते कलावंत आहेत आणि ते म्हणाले की हे मुलांपर्यंत आम्हाला सगळं पोचवायचं आहे आणि त्यामुळं ते तुमच्यासाठी आज एक अत्यंत सुंदर असा कळस या कार्यक्रमासाठी घेऊन आलेले आहेत असं मी मानतो. आज गुलजारजींचं वय 82 आहे, पण त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांचा उत्साह 28 वर्षाच्या गीतकारासारखा आहे. म्हणजे गजरे गजरा किंवा त्यांची बाकीची जी गाणी आहेत ती जर गाणी पाहिलं तर गुलजारांचं वय हे फक्त 28 वर्ष आहे. कारण 28 वर्षाचा तरुणच असं उत्तम कविता आणि उत्तम गीतं लिहू शकतो. आणि मी 2 वर्षाचा असताना माझे वडील वारले, त्यामुळे वडिलांना मी काही पाहिलं नाही, पण गुलजारजींचा प्रेमळ सहवास मला लाभला आणि त्यांच्या सहवासातच मी माझं वडिलांचा चेहरा पाहत असतो. तर त्यांचा मला सहवास लाभला हे सुद्धा माझं मोठं भाग्य आहे. आई मुलासाठी अंगाई गीत म्हणते, आजी नातवांना गोष्टी सांगतात, पण आपल्या मुलीसाठी दरवर्षी मुलांसाठी पुस्तक लिहिणारे गुलजार हे जगातील एकमेव लेखक आणि वडील असतील हे मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. आज कवी दिग्दर्शक लेखक म्हणून गुलजार साहेब इथं आले आहेत असं मला अजिबात वाटत नाही. तर ते आज या कार्यक्रमाला जे आलेले आहेत ते बुसकीचे वडील म्हणून या कार्यक्रमाला आले आहेत. तेव्हा बुसकीच्या वडिलांना मी अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.